नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरची ॲडमिशन प्रोसेस जी सुरू आहे 2024-25 त्याचं नेमकं काय झालेलं आहे. ठीक आहे, आज आहे 9 जुलै दिनांक. ठीक आहे, तर 9 जुलैला मागच्या 25 जूनला सांगितलं होतं की 9 जुलैपर्यंत तुमची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची. ठीक आहे, आता पुढे नेमकं काय करायचं आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागेल, फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल है ना, आणि कॉलेजचे नावं कधी टाकायचे आहेत याच्यावरती आपण थोडंसं एक डिस्कशन करूया. कारण बऱ्याच पॅरेंटचे मला कॉल येत आहेत की सर नेमकं प्रोसेसला काय झालेलं आहे, थांबली की काय. बरोबर, तर विद्यार्थी मित्रांनो 9 जुलै आज शेवटची डेट आहे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची. जर कोणी केलेलं नसेल तर आजच करून घ्या. ठीक आहे, आज जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्ही कॅब प्रोसेसच्या बाहेर जाल. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे हे बघण्या अगोदर एक शक्यता सांगतो मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं की मला वाटतं की अजून एक वेळेस डेट तुमची रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची वाढू शकते. एक्सपिरियन्सवरनं सांगतो आहे की वाढू शकते. 100% नॉट शुअर की वाढेलच म्हणून, बट वाढू शकते. त्यामुळे जर आपली वाढली नाही तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट किती तारखेला लागेल हे मी तुम्हाला सांगतो आहे. डेट जर वाढली किंवा म्हणजे पुढे गेली रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनची तर या डेटला काही अर्थ राहणार नाही. ही क्लिअरली तुम्हाला मी सांगतो आहे. पालकांनी स्पेसिफिकली लक्ष द्या. ठीक आहे, तर आज जर डेट क्लोज झाली 9 जुलैला, ठीक आहे, तर 11 जुलैला काय होणार आहे तुमचं, 11 जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे ना. तर तुमचं मेरिट त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सिम्पली तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करायचे आहे. तुम्हाला नंबर दिलेला असतो की स्टेट वाईज नंबर किती, मुलगी असेल तर मुलीमधनं त्याची रँक किती आहे असा मेरिट नंबर दिलेला असतो. कॅटेगरी असेल तर कॅटेगरी वाईज किती नंबर आहे हा मेरिट लिस्टमध्ये चेक करायचा. मेरिट लिस्ट लागल्यानंतर मी सांगेलच तुम्हाला की त्याच्यामध्ये काय काय चेक करावं लागते. जर तुम्हाला मेरिट लिस्ट कशी बघायची असते तर ते बघायचं असेल तर तुम्ही मागच्या वर्षीचा मी व्हिडिओ बनवलेला आहे बघा, वरती आय बटनवरती आलेला असेल, तिथे क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकलेली आहे. मागच्या वर्षीचं तुम्ही जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते काय आणि चेक कशी करायची असते. ठीक आहे, तर 11 तारखेला तुमची लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याच्यानंतर बघा 12, 13 आणि 14 जुलै, 12, 13, 14 जुलैला ग्रेव्हन्स पिरियड राहणार आहे. ग्रेव्हन्स पिरियड म्हणजे काय, तर याच्यामध्ये जर तुमचं डॉक्युमेंट एखादं आलं नसेल तर या 3 दिवसामध्ये काय करायचं, तुम्हाला सबमिट करायचं आहे. म्हणजे काय होईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आता बरेच विद्यार्थी काय झालेले आहेत, कन्वर्ट झालेले आहेत ओपनमध्ये आहे ना. त्यांचं EWS नसल्यामुळे किंवा त्यांचं नॉन क्रिमिलियर नसल्यामुळे, काही जणांचं इन्कम सर्टिफिकेट नसल्यामुळे ते TFWSला नो झालेलं आहे. या केस झालेल्या आहेत ना, तर त्या केस जर आपल्याला रिमूव्ह करायचे असतील तर हे 3 दिवस दिलेले आहेत. किती, 12, 13 आणि 14 जुलै. ठीक आहे, याच्यानंतर लागेल 16 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. किती, 16 जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागेल. आणि 16 जुलैला जर फायनल मेरिट लिस्ट लागेल तर 17चा एक दिवस तुम्हाला गॅप भेटेल. 18 जुलैला तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे असतील. ठीक आहे, त्याचं शेड्यूल आलेलं नाही, बट सांगतो आहे मी की 18 जुलैपासून तुमचे काय होतील, कॉलेजेसचे नावं त्या ठिकाणी टाकायचे प्रोसेस सुरू होईल. ठीक आहे, हे सगळं जे शेड्यूल सांगितलं मी, कधी जर आज डेट वाढली नाही तर. डेट जर वाढली तर हे पुढचं हे जे मी सांगितलं डेट त्या सगळ्या विसरून जायच्या. ठीक आहे, आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. बरोबर आहे, तर ऑप्शन फॉर्म भरायचं खूप केअरफुली भरावं लागतं. त्याच्यावरती आपण नंतर डिस्कस करूया, आता वेळ पण नाही आहे तेवढा आहे ना. तर पालकांनो कृपया शांत बसा, मुलांनी पण शांत बसावे. तुम्हाला कॉलेजेस भरायची डेट येईल. ठीक आहे, आज नाही भरले तर 8 दिवसानं भरला तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे फक्त आता तुम्हाला जर एक्स्ट्रा दिवस भेटत आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेजेसचे नावं सर्च करू शकता. ठीक आहे ना, तर त्यामुळे पालकांनी पण थोडंसं पेशन्स ठेवा. आज जर डेट वाढली नाही तर मी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी बघायची त्याच्यावरती व्हिडिओ बनवून सांगेलच. ठीक आहे, नाहीतर डेट जर वाढली तरी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवेल. जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल डिप्लोमा फर्स्ट इयरचा तर तुम्ही जॉईन करून घ्या, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.